खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने घेतलेल्या मागील मुलाखतीमध्ये काँग्रेसच्या खानापूर तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपदासाठी मागणी केलेली होती. या मागणीनुसार खानापूर तालुक्यातल्या काँग्रेस नेत्यांनी, वरिष्ठांनी तालुक्यातील अगदी छोट्या गावातल्या सामान्य माणसाला ही उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षानं फार मोठेपणा दाखवून दिलेला आहे. खानापूर तालुक्यातील तांदळगावचे चंद्रकांत चव्हाण सर यांची तालुका अध्यक्षपदी विश्वजित कदम साहेब आणि विक्रमदादा, सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रमदादा यांनी परवाच त्यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे. हे निवड करत असताना येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निवडणुकाच्या सामोरं जाण्यासाठी आणि या तालुक्यामध्ये काँग्रेस स्वबळावरती येणारे इलेक्शन पंचायत समिती, जिल्हा परिषद लढणार आहे. या लढाईमध्ये ज्या ज्या उमेदवारांना इच्छुक आपल्याला उमेदवारी घ्यायची आहे अशा सर्वांनी येत्या 2 दिवसामध्ये अध्यक्ष साहेबांच्याकडे आपले विनंती अर्ज द्यावेत. हे अर्ज वरती पक्षश्रेष्ठींना देऊन आपल्या निवडी समोरच्या येणाऱ्या दिवसामध्ये केल्या जाणार आहेत. मुलाखतीसाठी आमदार विश्वजित कदम साहेब, जितेश भैया, विक्रमदादा हे सर्वजण खानापूर तालुक्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. तर येणारा काळ हा पक्ष काँग्रेस पक्षाचा ताकदीनं लढावा म्हणून एक सर्वसामान्य मुशीत तयार झालेला कार्यकर्ता चंद्रकांत चव्हाण यांना अध्यक्षपदी निवड झाली. मी त्यांना माझ्यातर्फे पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 मत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः या खानापूर तालुक्याचे नवीन जे आमचे अध्यक्ष झालेत चंद्रकांत बापू चव्हाण, मार्केट कमिटीचे माजी सभापती होते, त्यांचं मी पहिल्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. बापूंची निवड सामान्य कुटुंबातील आहे. काँग्रेसला एक मोठी परंपरा आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला मोठ्या पदावरती न्यावं, ही पहिल्यापासून धोरण आहे. तसंच बापूंची आज निवड या महाराष्ट्राचे युवक नेते माननीय विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली कालच झाली. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची आणि खानापूर तालुक्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. काँग्रेस पक्षाला विचारांना मानणारा हा मतदारसंघ आणि हा तालुका असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीला उमेदवारी देण्याचं काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत. जे म्हणून काँग्रेस पक्षाला मानणारे कार्यकर्ते लोक असतील त्यांनी पक्षाच्या पुन्हा एकदा नव्याने जोमाने काम करण्यासाठी आपण एकत्र येऊया आणि येणाऱ्या पंचायत समितीला काँग्रेसची ताकद दाखवून देऊया. ज्यांना कुणाला सगळ्यांना पक्षामध्ये तिकीट पंचायत समितीचं, काँग्रेस पक्षाचं, जिल्हा परिषदेचं हवं आहे त्या सर्वांनी खानापूर तालुका काँग्रेस कमिटीकडे मागणी करावी. सन्माननीय अध्यक्ष मागणीचा विचार करून पक्षचिन्ह कळवतील, त्यानिमित्तानं उमेदवारी देण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहील अशी तुम्हाला ग्वाही देतो. अर्ज मागणीसाठी जे उमेदवार येतील, खानापूर तालुका काँग्रेस कमिटी 12 ते 4 या वेळेत अध्यक्ष स्वतः इथं बसलेले असतील, यांनी आपले अर्ज येऊन सादर करावे. आणि नव्यानं ही काँग्रेस कमिटी रोज इथं चालू राहील. इथं अध्यक्ष बसतील आणि सर्वसामान्यांची कामं या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तालुका स्तरातील लोकांची केली जातील असे या निमित्ताने मी सांगतो. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.
आणि काल माझी खानापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि येणाऱ्या उद्या सोमवारी आम्ही एक संपूर्ण खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करतो आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांची मागणीच स्वीकारतो आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व सीटा लढवतो आहे. अगदी 12च्या 12 सीटा आम्ही काँग्रेस पक्षाच्या लढवतो आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. काही अडचण नाही आम्हाला. काय बोल. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल काय सांगा? पदाधिकारी परवा दिवशी सोमवारी आम्ही बोलवतो आहे बैठक सगळ्यांची, लवकरच बोलवतो आहे आणि खानापूर तालुक्याचा शहराध्यक्ष, उपाध्यक्ष ह्या सगळ्या निवडी आम्ही करतो आहे. विटा शहराध्यक्ष कोण आहे? आता विटा शहराध्यक्ष कोण पण आम्ही निवड करतो आहे. ती तुम्ही निवड करणार आहे का श्रेष्ठी करणार? श्रेष्ठीच करणार आहे, पण त्याने येतो म्हणून सांगितले. तुमच्या निवडीला अधिकृत पत्र मिळाले? मिळाले की तुमची निवड कोणी केली? म्हणजे विश्वित म्हणजे बाळासाहेबांनी केली आणि विक्रमदादा दोघंही होते. या ठिकाणी आज चंद्रकांत बापूंची जी काँग्रेस पक्षानं निवड करून एक गरीब कुटुंबातल्या आणि सर्वसामान्य एका चांगल्या कार्यकर्त्याला आज न्याय दिला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बापूंनी खऱ्या अर्थानं 40 वर्ष समाजकारण आणि राजकारण स्वतःचा प्रपंच न बघता सुद्धा एका छोट्याशा गावातनं या तालुक्याला परिचित असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून बापूंच्याकडे सगळ्यांनी पाहिलं जातं आहे. आणि खरोखर बाळासाहेबांनी जी उमेदवारी म्हणजे त्यांना जे अध्यक्षपद दिलं तर ते खऱ्या अर्थानं अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून दिलं गेलेलं आहे. आणि हीच परंपरा काँग्रेसची आजपासून राहिलेली आहे, इथून पुढेही राहील. आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे जे काही आता पुढे निवडणुका लागू आहेत, होणार आहेत, त्याच्या संदर्भात बापू जे काही निर्णय घेतील ते बापूंच्यावरती सगळं आधारित राहणार आहेत. पक्षश्रेष्ठींना विचारात घेऊन बापू निर्णय घेतील आणि बापूंची निवड झाल्याबद्दल मी बापूंना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.